म्हणजे आमच्या लव्ह स्टोरीचा ब्लॉग. तर मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीची इतके दिवस वाट बघत होते, सो फायनली तो ब्लॉग मी आज पोस्ट करणार आहे. तो म्हणजे आमच्या लव्ह स्टोरीचा ब्लॉग. हे बघा, हार्ट पण होईना व्यवस्थित. जसं हार्ट आहे तशीच लव्ह स्टोरी आमची. वाकडी तिकडीच आहे. म्हणजे सगळ्यात पहिले तुमचा सगळ्यांचा प्रश्न होता की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. तसं तर आमचं लव विथ अरेंज आहे. आणि सगळ्यात पहिले सुरुवात कशी झाली ते विशालच तुम्हाला सांगतील, कारण सुरुवात त्यांनीच केलेली आहे. सो लव्ह स्टोरीची सुरुवात ते सांगतील. काय सांगतात? काय तर सुरुवात अशी आहे त्याची की माझा मोठा भाऊ आणि हिची मोठी बहीण, हे दोघं ह्या दोघांचं लग्न ठरलं होतं. वाटतं साखरपुडा होता. हा, साखरपुडा होता 2017 मध्ये. 2017 मध्ये साखरपुडा होता. नाही 17 मध्ये लग्न झालं. त्याच्या अगोदर साखरपुडा आय थिंक. 18 लग्न झालं. हा नाही 17 झाले. ओके. तर मग तसं 6 महिने अगोदर, म्हणजे कधी जून जुलै असंच काहीतरी होता. त्यावेळेस मग साखरपुडा सगळेजण गेलो होतो. माझ्यासोबत सगळे मित्र होते आणि ही होती आपली अशी केसवडी. लाल ड्रेस घातला होता. लाल कलरचा लालच होता. लाल ड्रेस होता. इनी आणि दुसऱ्या नंबरची सिस्टर, 3 नंबरची सिस्टर मोठी एक आहे. आम्ही 4 जणी आहेत. त्यातली मोठीचं लग्न होतं. मोठ्या दोघींचं लग्न एकत्र झालं. म्हणजे आणि तिकडचे त्या दाजींकडचे पण मुलं होते, पण ती एवढे चांगले नव्हते तिकडचे. आणि यांची या दाजींकडचे मित्र भरपूर होते. तर त्यातले त्यात त्यांचे सगळे मित्र हे कंटिन्यू. तर इनी लाल कलरचा ड्रेस घातला. हिच्या जी 3 नंबर सिस्टर आहे, तर तिने पण सेम ड्रेस होता दोघींचा पण, बरोबर. मला जेवढं आठवते तेवढं, बरोबर सेम ड्रेस होता. तर मग हिला पाहिलं. हिला तसं तर मी अगोदर पाहिलंच होतं ना 1-2 वेळा, कारण त्यांच्या घरी जाऊन आलो होतो. गेलो. माझ्यासोबतचे 3-4 मित्र होते. सगळ्यांचं ठरलं साखरपुड्यामध्ये की जी समोरची मुलगी दिसते ना तिला पटवायची. ती मी होते. तिला पटवायची. पण मित्रांचं कसं असतं माहिती का, की ज्याला पटेल त्याला पटेल. प्रत्येकाने ट्राय करायचा. ज्याला हा म्हणाल त्याला ठीक, बाकीच्यांनी साईड लावायचं. बघा ना, ज्याला पटेल त्याला पटेल. अरे काय, मला माहिती होतं मला जास्त चान्स आहे, कारण माझं जाण्यानं जास्त होणार होतं, मला माहिती होतं. तर ठीक आहे म्हटलं चला सगळ्यांनी. मग मी लगेच त्या दिवशीच कामाला लागले. साखरपुडा माझी भाची होती. त्यांची भाची तेव्हा 5वी 6वीत असेल. तेव्हा तिला बोललो. आता यांचं कसं होतं, त्यांच्या बिल्डिंगमध्ये पार्किंगमध्ये साखरपुडा होता. आणि हिचे चुलते, तर त्यांचा मला वाटतं 3rd का 4th फ्लोअरला त्यांचा फ्लॅट होता. तर माझी भाची होती. तिला म्हटलं की एक काम कर, तिची मुलगी आहे ना तिला वरती बोलव. तिची मुलगी आहे ना तिला बोलव. मग तुमची कोणी नव्हते का तेव्हा? मी मेवणी लागत होते ना. ती मेवणी होती. तुडता डोसा. ओके. तर मग आता मला असं वाटत होतं की तिला एकदा सांगितलं की तिला जाऊन बोलव वरती. लगेच तुरु वरती आली. म्हणजे माझं असं, म्हणजे त्याच्या आधी ह्यांनी जसं ठरवलं होतं ना की यांच्या इकडे की हिला पटवायची, तसं आमच्या घरात एक किस्सा झाला होता. तिचं लग्न ठरलं ना त्या टायमिंगला मम्मी म्हटली की नवरदेवाला अजून एक भाऊ आहे, तर आपण बघू नाही का, जर तुझं चांगलं झालं ना तर आपण हिचं पण तिथंच करून टाकू. दोन्ही भाऊ चांगले शिकलेले आहेत, असे तसे. तेव्हा मग मला हे बोलले. मग मम्मीला विचारलं, मम्मी त्याचं बारक्याचं काय शिक्षण झालं आहे? ते म्हणली त्याचं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे आणि त्याला ना असं नाद आहे, जो शॉर्ट फिल्म सॉंग्स वगैरे बनवतात. आणि तेव्हाच्या काळात म्हणजे 2017च्या आधी त्यांनी शॉर्ट फिल्म बनवली होती त्यांची, शोध शॉर्ट फिल्म. आणि त्याच्यानंतर एक मित्रांनी सॉन्ग बनवलं होतं जे मोबाईलवरती. 2 सॉन्ग होते. आता पण युट्यूबला आहेत ते आपले. आणि ते सॉन्ग बघितल्यानंतर आपल्याला पण एक एक्साइटमेंट नाही का, अरे जर अशी शॉर्ट फिल्म बनवतो हे ते. तर मग मला तेव्हा एक्साइटेड की माझी बहीण म्हणली, मम्मीला म्हणली. मी म्हटलं की मी त्याला मम्मी म्हटली होती की एकत्र लग्न करून टाकू म्हणून. त्यानंतर माझी दीदी म्हणली माझा दीर काही हिला भाव देतोय म्हणून. मग माझ्या आधीच डोक्यात होतं साखरपुड्याच्या आधीचं की नाही मला पण याला पटवायचं आहे. मग त्याचं तिकडून झालं होतं की हिला पटवायचं, आणि माझ्या डोक्यात होतं फक्त. मी घरात कोणाला सांगितलं नव्हतं ही गोष्ट. मग आणि नेमकं याने त्याच्या भाचीजवळ निरोप दिला की तिला बोलून आणवरती. निरोप दिला, ही खालून वरती तुरु पळत आली. तुरु म्हणजे चालतच जाणार ना. तर मग मी वरती गेले
आणि मग मला हा याचा मित्र होता आणि मग मला फक्त बोलला की नाव काय. मी म्हटलं हर्षदा. मग म्हटला काय करते, कितवीला आहे म्हणजे. तेव्हा मी 12वीत होते, माझी 12वी. हा 12वीत होते. 10वीला होती तू? नाही हो, 12वीला होते, मला माहिती आहे 12वीत होते. हो 12वीमध्ये होते. मला वाटतं 12वीचे नुकतेच पेपर दिले होते मी 12वीचे. आणि त्यानंतर मग साखरपुडा झाला. मग हा त्याच्या वहिनीला फोन करत होता की काय वहिनी काय चाललंय, बरे आहेत का, असं तसं. मग वहिनीचं झालं, मी पण आता माझा दाजी दाजी करून मी पण फोनवर बोलायचे. मग ह्यांनी फोन केला ना, काय करती, जेवली का, असं तसं मग बोलणं चालू झालं आमचं. थोडं नाही, 2-2, 3-3 तास फोन ठेवीत नव्हती नाही. आणि हा तेव्हा पण एवढा बोलत होता म्हणजे ना, हे फक्त लग्नाच्या आधीचा किस्सा आहे. अजून पुढं तर एवढी डेंजर कहाणी आहे ना. तर साखरपुडा झाल्याच्या नंतर मला वाटते 2-3 महिने फक्त बोलले यांच्याशी, 2-3 महिने बोलले. त्यानंतर विचार केला की नाही बाबा आपल्याला नाही करायचं याच्याशी लग्न, म्हणून मग मी तिथेच विषय सोडून दिला. आणि पण त्यांच्या डोक्यात होतं की अरे ही आपल्याशी बोलती, मध्येच काय झालं, हिला आईने बोलणं का सोडून दिलं. मग त्यांच्याशी मी बोलणं सोडून दिलं आणि डायरेक्ट लग्नाच्या टायमिंगला आलं की आता पाठ राखीन कोण जाणार. ह्याला वाटलं होतं की 100% मी पाठ राखीन म्हणून येणार आहे ना. पण मी नाही गेले, माझं ठरलं मला नाही जायचं यांच्या घरी. मी बोलत नव्हतं. आणि लग्न ठरलं म्हणजे माझ्या मोठ्या भावाचं बहिणीचं लग्न ठरलं. माझ्या डोक्यात होतं की बाबा ही बोलत नव्हती, पण त्या दिवशी मी बोलणार तिच्याबरोबर. कारण शूज पडवाय येणार काय करून आपल्याला बोलायला चान्स आहे, आपल्याला बोलता येईल बरोबर. तर मग लग्नाच्या टायमिंगला मी ना घागरा घातला होता. मी सांगितलं होतं आणि ह्याने सांगितलं होतं मला की तू लग्नात घागरा घालायचा. जे बोलत होतो ना तेव्हा, त्याच्यानंतर 3 महिने आम्ही बोललो नाही ना, तर की तू घागरा घालून ये. आणि मी घातले होते. कशी दिसत होते, बरे दिसत होते. फिदा झाला होता पूर्णपणे तेव्हा. मी सोबत आहे ना, मी ती रील पण टाकलेली बा, तिला हळद लावल्याची, हळदीची ती वाली. आणि तिच्यासोबत एक फोटो काढला होता आम्ही. दोघांचाच फोटो काढला होता तो. दोघांचा फोटो काढला होता पहिले. तर काय म्हणतो त्याला, हां, तर तो फिदा झाला. आणि मी असं ठरवलं की मला दिवसभर मी बोलणार नाही, याला इग्नोर करणार. आणि मी इग्नोर केलं बरं का लग्न होईपर्यंत. मग हळदीच्या टायमिंगला हा अचानक आला आणि मला त्याने हळद लावली. मग मी एकतर बोलत नव्हते पण ठीक आहे, पण मनातून असं काय म्हणते ना भारी वाटत होतं. येऊन अचानक हळद लावली आणि फोटोग्राफरने नेमका आमचा तो फोटो काढला तेव्हा. आणि नंतर मग लग्नाच्या टायमिंगला पण लास्टला मी बुटं चोरले. आणि बुटं चोरले नाही, मी चोरले. हा, माझ्यासोबत जे 2-3 मित्र होते ज्यांनी पैंज लावली होती, त्यातल्या एका मित्राने हिला ते बुटं दिले. मग ते काय असेल मला तर एवढं आठवत नाही. ठरलं की निम्म पैसे घ्यायचं, पण पैसे मला द्यायला लागत होते, त्यामुळे मी काय तिला पैसे देणार नव्हतो. आले मी काय केलं, शूज घेतले आणि माझा घागरा होता ना, सो ओढणीच्या आतमध्ये टाकले असे वरून ओढणी. आणि मी असं लपवलं आणि मला बोलला शूज दे, असं रागात नाही का, शूज दे. मी म्हटलं पैसे दे 5,000 रुपये. म्हटलं शूज दे, तुझ्याकडनं शूज घ्यायचं म्हटलं मला कसं पण घेत अवघड नाही. तेव्हा मी म्हटलं आधी पैसे दे. मग त्याच्याकडे जेवढे होते ना लग्नाच्या टायमिंगला, त्याच्याकडे मला वाटते 1800 कितीतरी रुपये होते वरती, तेवढे त्यांनी मला दिले. मग मी म्हटलं मी पैसे घेतले आणि घे म्हटलं शूज. मग शूज देऊन टाकला आणि त्याला वाटलं मी आता पाठ राखीन म्हणून येईल. पण मी काय गेले नाही, कारण माझ्या दोघी बहिणींचं लग्न होतं. माझी 3 नंबरची जी बहीण होती ती यांच्याकडे आली आणि माझी 2 नंबरची जी बहीण होती तिच्याकडे मी गेले. म्हणजे लग्न झालं आणि लग्न झाल्या पण नाही, मी लगेच नाही गेले तिकडे, मी पूजेला गेले. मी नाही तू ऐक, पूजा त्यांची आमची वेगळी होती, तू त्यांच्यासोबत पाठराखीण म्हणून गेलीच नाही. मी विचार केला की घरी जावं. मम्मी सोबत कोणीच नव्हतं ना, मग मम्मी एकटीच होती. जर लग्न करून मग बिपूच्या तिकडे ना कोणीच नाही गेलं. मला वाटते तूच गेली. नाही मी गेले, मला आठवतंय मी घरी गेले, मी स्वतः कुलूप वगैरे उघडलं, मी घरी गेले. मग घरी गेल्यावर एकटीच मी एकटी, रोहित म्हणजे माझा भाऊ आणि मम्मी, आम्ही 3घच होतो. त्यानंतर बिबूची अगोदर म्हणजे 2 नंबरची बहीण, त्यांची पूजा झाली. त्यांच्या पूजेनंतर मी यांच्या पूजेला पण नाही गेले, यांना तिकडे वाटतं तेव्हा तरी येईल, मी तेव्हा पण नाही गेले. त्यानंतर परत तुम्ही कसं काय बोलायला लागले माझ्याशी, काहीतरी कारण होतं काय माहिती, कारण काय होतं माहित नाही, किंवा मलाच हाऊस आली असेल, मीच केला असेल फोन. असली बाबतीत मी लय खोडकरी होते. म्हणून माझ्याकडे ना एक छोटा मोबाईल होता,
तर मी यांना फोन केला आणि मग बोलायला लागले. हे तेव्हा बोललो आणि म्हणले भेटायचे. मी दौंडमध्ये होते, हे शिक्रापूरला होते. मग सांगा ना, मी एकटीच बडबड तू करते. सांग ना, मी ऐकतोय ना, मी जे चुकते ते बरोबर सांगतोय मी एकटीच बोलते, असं नको व्हायला. तर मग ते 2 व्हीलर घेऊन आले मला भेटायला आणि आम्ही बारामतीला गेलो मूवीला. दौंड म्हणजे माझ्या घरापासून 80 किलोमीटर लांब आहे. मला तिला एकदा भेटायला जायचं म्हटलं 80 किलोमीटर जायचं, 80 किलोमीटर यायचं. त्यानंतर तिथं जेवढं फिरल ते किलोमीटर वेगळे. हा, मग तिथून ते दौंडला आले, मला घेतलं 2 व्हीलरवरती. नाही, पण मी भावाला पण सांगू शकत नव्हतं ना. आणि घरी पण नव्हतं सांगितलं त्यांनी, घरी पण नव्हतं मग सांगितलं. मी घरी सकाळी लवकर निघायचो, कारण जायला 1.5 तास, म्हणजे 2 तास पकडायचं तरी, पण जायला 2 तास, फिरायला 1-2 तास आणि परत रिटर्न यायला 2 तास, म्हणजे 6 तास मला घरी पण काहीतरी खोटं सांगायला लागायचं की त्यांनी काय केलं, मला बारामतीला घेऊन गेले. म्हटले आपण मूवीला जाऊयात. म्हटलं ठीक आहे. तेव्हा रिंगण मूवी आला होता, जो मी पहिला पिक्चर असेल माझ्या आयुष्यातला यांनी दाखवलेला. रिंगण गेलो. पहिलं म्हटलं विचारले भूक लागली म्हणून आम्ही हॉटेलमध्ये जेवण केलं. तेव्हा पनीरची भाजी, काजू होती का पनीर होती काय माहिती, काहीतरी एक भाजी होती, रोटी, काजूची भाजी, रोटी आणि हे जिरा राईस मागवलं. आणि मी 2च घास खाल्ले, 2 ते 3 घास खाल्ले. मला म्हणले मूवी चालू झाले, चल लवकर. पूर्ण जेवण तसंच ठेवलं मी. आणि हा असंच आहे, मी जिकडे पण जेवायला ना, उरक पटकन दरवेळेच असते. तर आम्ही जेवण 2-3 घास खाल्ले. मूवीला गेल्यानंतर तिकडे 1 मिनटं, हां, त्यानंतर आम्ही मूवीला गेलो. मूवी पाहायला पण जवळपास आहे ना 6 का 7च लोक होते. ते मूवीला जेव्हा आम्ही आतमध्ये एंटर केलं ना, ती सगळी लोक आमच्याकडे पाहायला लागली, कारण आम्ही दोघंच कारण कपल जे 5-6 जण होते ना, ते फक्त मुलं होते. आणि आम्ही दोघंच तिथे पण 10-15 मिनटं बसलो. म्हणले हरू चल, उशीर झालाय आता. 2:30चा मूवी होता मला वाटते, 2:30 का 3:30चा समथिंग. म्हटले उशीर झालाय, मला घरी पण जायचंय. त्यानंतर मग आम्ही तो पण मूवी तसंच सोडला आणि मला त्यांनी जिरेगावला सोडलं. मग मम्मीला सांगितलं मी जिरेगावला येते. मी दौंडला मामापाशी राहत होते, माझं गाव जिरेगाव, आणि तिथून पुढे बारामतीला आम्ही गेलो होतो. मग येता मला त्यांनी जिरेगावला सोडलं आणि मग ते वाडीला आले, म्हणजे बुरुंजवाडीला. म्हणजे शिक्रापूर मी गाव सांगते, माझं बुरुंजवाडी गाव आहे. तर आहे ना, तुला सांगते ही लव्ह स्टोरी खूप मोठी होणार आहे. सो मी पार्ट करून पोस्ट करेल, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर मी हा पहिला पार्ट इथेच स्टॉप करते.